नमस्कार. आज 28 एप्रिल 2026च्या या वेगवान आणि अत्यंत केंद्रित विश्लेषणामध्ये स्वागत आहे. आज भरपूर महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकायचा आहे, त्यामुळे अजिबात वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. कालच्या सत्राच्या शेवटी आपण एक रंजक प्रश्न विचारला होता, आठवतोय? कोणत्या देशाने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या कुणालाही तंबाखू खरेदी करण्यावर चक्क आजीवन बंदी घातली आहे? तर या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयाचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. पुढच्या पिढ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी उचललेलं हे खरंच एक मोठं आणि महत्त्वाचं जागतिक पाऊल आहे. आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा मुख्यत्वे 5 भागांत विभागलेली आहे. 1 म्हणजे समाज आणि हवामान, 2 संरक्षण आणि तंत्रज्ञान, 3 शिखर परिषदा व नेतृत्व, 4 क्रीडा विश्व आणि शेवटी 5 एप्रिलमधील महत्त्वाचे दिवस. चला तर मग आपला पहिला विभाग सुरू करूया, समाज आणि हवामान. जागतिक स्तरावर मिळणारे इशारे आणि आपली स्थानिक परिस्थिती यातील संबंध कधीकधी किती थेट असतो, नाही का? बघा, एका बाजूला अन्न आणि कृषी संघटना म्हणजेच FAO आणि जागतिक हवामान संघटना WMO यांनी मिळून एक्स्ट्रीम हीट अँड ॲग्रिकल्चर नावाचा एक गंभीर अहवाल नुकताच प्रसिद्ध केलाय. यात वाढते तापमानाचा शेती आणि पशुधनावर कसा विनाशकारी परिणाम होतोय हे स्पष्ट केलंय. आणि अगदी त्याच वेळी दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष वास्तव काय आहे? तर या भयानक उष्णतेच्या लाटेमुळे आपल्या भारतातील केरळ राज्याला स्वतःहून स्वयं लॉकडाऊन जाहीर करावा लागलाय. हवामान बदलाचे हे चटके आता फक्त कागदापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, ते आता थेट आपल्या दारात येऊन धडकलेत. हवामानाच्या या संकटाकडून आता एका महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमाकडे वळूया. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आता नशामुक्त भारत अभियान 2.0 सुरू केलं आहे. आता यात नवीन काय आहे? तर या दुसऱ्या टप्प्याचं मुख्य उद्दिष्ट अंमली पदार्थांची मागणी कमी करणं हे तर आहेच, पण त्यासाठी यावेळी चक्क डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि मॉनिटरिंगचा अतिशय प्रभावी वापर केला जाणार आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी हे एक अत्यंत आधुनिक आणि गरजेचं पाऊल आहे. आता आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक थोडी वेगळी आणि रंजक बातमी पाहूया. वन्यजीव मुत्सद्देगिरीचा हा एक उत्तम नमुना आहे. चीनने नुकतेच अटलांटा प्राणी संग्रहालयाला पिंग पिंग आणि फूशंग नावाचे 2 महाकाय पांडा दिले आहेत. आता हे केवळ प्राण्यांचं हस्तांतरण नाही बरं का, तर अमेरिका आणि चीन यांच्यात झालेला हा तब्बल 10 वर्षांचा संवर्धन करार आहे. जागतिक पातळीवर देश वन्यजीव संवर्धनासाठी एकत्र कसे येऊ शकतात याचं हे एक छान उदाहरण आहे. आता पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, संरक्षण आणि तंत्रज्ञान. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात DRDOने एक मोठी झेप घेतली आहे. त्यांनी विकसित केलेला विक्रम T-21 हा नवा कोरा रणगाडा खरोखरच थक्क करणारा आहे. याची वैशिष्ट्ये ऐकून कुणीही नक्कीच आश्चर्यचकित होईल. यामध्ये 11 जवानांच्या बसण्याची सोय आहे, मानवरहित टरेट आहे आणि विशेष म्हणजे हा रणगाडा पाण्यातून सुद्धा ताशी 8 किलोमीटर वेगाने धावू शकतो. शिवाय अचूक लक्ष्यासाठी यात AI यानी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केलाय. आपल्या जुन्या BMP-2 वाहनांची जागा आता हा प्रगत स्वदेशी रणगाडा घेणार आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा एक जबरदस्त गेम चेंजर आहे. युद्धाच्या तंत्रज्ञानात जगात इतरत्र काय चाललंय हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चीनच्या CETCने ॲटलस ड्रोन स्वॉर्म प्रणाली विकसित केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे रणांगणावरील एक AI संचालित नेटवर्क आहे. याची ताकद अशी आहे की फक्त एक ऑपरेटर एकाच वेळी 100पेक्षा जास्त ड्रोन प्रक्षेपित आणि नियंत्रित करू शकतो. विचार करा, एकाच वेळी 100 ड्रोन. भविष्याची युद्धप्रणाली पूर्णपणे स्वयंचलित आणि AIवर कशी अवलंबून असेल हे यावरून अगदी स्पष्ट होतं. या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच आपले पारंपरिक नौदल संबंधही मजबूत होत आहेत. नुकतंच भारतीय नौदलाच्या INS निरीक्षक या जहाजाने कोलंबोमध्ये DIVEX 2026 या डायव्हिंग सरावात सहभाग नोंदवला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा 4था सराव आहे. आपल्या शेजारील देशांसोबतचे धोरणात्मक आणि नौदल संबंध दृढ करण्यासाठी असे सराव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपला तिसरा विभाग आहे शिखर परिषदा व नेतृत्व. भारत आफ्रिका फोरम शिखर परिषदेचा इतिहासावर नजर टाकली तर एक खूप रंजक गोष्ट समोर येते.
पहिली परिषद 2008 मध्ये नवी दिल्लीत झाली, दुसरी 2011 मध्ये आधीच आबाबामध्ये आणि तिसरी 2015 मध्ये पुन्हा नवी दिल्लीत. पण आता लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की चौथ्या क्रमांकाची परिषद आता थेट 2026 मध्ये नवी दिल्लीत होत आहे. तब्बल 11 वर्षांच्या मोठ्या अंतरानंतर ही परिषद होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात याला प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय आणि म्हणूनच याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या व्यतिरिक्त इतरही काही आगामी जागतिक परिषदांची ठिकाणे आपण पटकन पाहून घेऊया. 2026ची G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर COP31ची महत्त्वपूर्ण हवामान परिषद तुर्कीमध्ये होईल आणि 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशसमध्ये पार पडणार आहे. ही यादी अगदी तोंडपाठ असायला हवी. आता एका अतिशय महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल बोलूया. नुकतेच मुंबईत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांना 2025च्या बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण त्यांना हा पुरस्कार का मिळाला? तर त्यांनी राबवलेल्या स्पीड ऑफ डुईंग बिझनेस आणि स्पीड ऑफ डिलिव्हरिंग गव्हर्नन्स या धोरणांमुळे. प्रशासकीय पातळीवर जलदगतीने काम करून त्यांनी राज्यामध्ये गुंतवणुकीसाठी एक अत्यंत अनुकूल वातावरण तयार केले आणि म्हणूनच त्यांच्या या धोरणात्मक बदलांचीही दखल घेण्यात आली आहे. वळूया आपल्या चौथ्या विभागाकडे, क्रीडा विश्व. 800 हा फक्त एक आकडा नाहीये, तर क्रिकेटच्या इतिहासात नोंदवल्या गेलेला एक अत्यंत मोठा विक्रम आहे. विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत 800 चौकार मारण्याचा अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. क्रिकेटच्या इतिहासात असा मैलाचा दगड गाठणारा तो पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. क्रिकेटच्या मैदानावरील त्याचं वर्चस्व आणि सातत्य या एका आकड्यावरून आपल्याला सहज लक्षात येतं. या ऐतिहासिक विक्रमासोबतच अलीकडच्या काळातील इतर महत्त्वाच्या स्पर्धा आणि त्यांचे विजेतेही आपण पटापट जाणून घेऊया. AFC चॅम्पियन्स लीगचं जेतेपद अल अहलीने पटकावलंय. हॉकी इंडिया लीगमध्ये कलिंग लॅन्सर्सने बाजी मारली आहे. ICC अंडर-19 विश्वचषक भारताने जिंकलाय. देशांतर्गत क्रिकेटचा मानाचा रणजी करंडक जम्मू आणि काश्मीरने उंचावलाय, तर चायनीज ग्रँड प्रिक्स किमी अँटोनेलीने जिंकलीय. हे सगळे विजेते नक्की लक्षात असू द्या. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, एप्रिलचे महत्त्वाचे दिवस. एप्रिल महिन्यातील काही महत्त्वाच्या तारखांची आपण जलद उजळणी करूया. 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा होतो. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असते. 22 एप्रिल हा जागतिक पृथ्वी दिवस म्हणून पाळला जातो. त्यानंतर 24 एप्रिलला भारतीय पंचायती राज दिवस आणि 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस असतो. या तारखांचं महत्त्व कायम लक्षात असायलाच हवं. आणि आता आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणाचा समारोप एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. प्रश्न असा आहे, भारतातील पहिली खासगी सोन्याची खाण नुकतीच कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश की राजस्थान. ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत शिकत रहा आणि अपडेटेड रहा.